भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा हाळे यांची जिल्हा बदली करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून डॉक्टर वर्षा हाळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की आम्ही महिला अधिकारी कर्मचारी तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा हाळे यांच्याकडून महिला कर्मचाऱ्यांना अरावरीची भाषा करणे, CR मंजूर करणे, पदोन्नती, रजा मंजुरी इत्यादी कामकाज करिता आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाने सदर निवेदनाची दखल घ्यावी आणि जिल्हा परिचारिका यांना न्याय द्यावा। तसेच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांनी चौकशी समितीची भेट घेऊन समितीला निवेदन सादर करून आपल्या जे काही प्रश्न होते ते त्यांच्या समोर मांडण्यात आले। यावेळी मनीष वळवी, JD पाडवी, उपा L पावरा, सुषमा गावित, RP ठाकरे व मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होते। आज आमची अशी मागणी आहे की आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा हाळे मॅडम यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि आम्हाला मानसिक त्रास दिलेला आहे। त्यासाठी आमची चौकशी समिती समत हेच आहे की भ्रष्टाचारी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक मॅडमला इथून हटवण्यात यावं आणि ना भूतो ना भव भविष्यामध्ये आमच्या जिल्ह्यात अशा भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक राहणार नाही। त्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। अक्षरशः आम्ही महिला नर्सेस असून महिलांनी जर आमचं शोषण केलं तर आम्ही कोणाकडे न्याय मागावं। आता आम्हाला भीक मागायची वेळ आलेली आहे, आम्हाला रडायला आलेलं आहे। आता आम्ही सत्य खूप काही सहन केलेलं आहे, तरी आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावं आणि भ्रष्टाचारी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक मॅडमला इथून हटवण्यात यावे ही आमची विनंती आहे। जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास तर आपण जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आहे, वर्षा हाळे मॅडमला नंदुरबार जिल्ह्यातून हटवण्यात नाही आलं तर आम्ही आमरण उपोषणला बसणार आहे आणि भीक मागो आंदोलन आणि भ्रष्ट महिला अधिकारी महिलांवर कसे शोषण करत आहे याचं आम्ही सिद्ध करून दाखवणार आहे।